आजच्या संस्कृत वाणी कार्यक्रमात रसिक श्रोते हो आपलं स्वागत आणि वेदवतीचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात संस्कृत आणि आयुर्वेद याविषयी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर प्राची कुलकर्णी यांच्याकडून. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. आयुर्वेद आणि संस्कृत या खरे तर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण आयुर्वेदाच्या मूळ संहिता या संस्कृत भाषेतच आहेत. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास केल्याशिवाय आयुर्वेद अभ्यासणे शक्यच नाही. संस्कृत मूलभूत स्वरूपात तरी अभ्यासणे खरे तर आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी गरजेचे आहे. बरेच विद्यार्थी आजकाल संस्कृतच्या भीतीने आयुर्वेद अध्ययनाकडे पाठ फिरवताना दिसतात. परंतु मला वाटते ही भीती अनाठायी आहे. कारण सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा ललिता हृद्या रमणीया अमृतवाणी संस्कृत भाषा नैव क्लिष्टा न च कठिणा. हे सुभाषित सांगते की संस्कृत भाषा ही रसाळ, सुबोध, लालित्यपूर्ण आहे. ही हृद्य भाषा रमणीय आहे, अमृताप्रमाणे बोल असणारी आहे. संस्कृत भाषा मुळीच क्लिष्ट नाही किंवा कठीणही नाही. रोजच्या भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग प्राचीन काळापासून असणारी ही संस्कृत भाषा. भारत आणि भारतीय संस्कृतीवरील परकीय आक्रमणांच्या परिणामस्वरूप या भाषेशी आपला संपर्क कमी होत गेला. दैनंदिन वापर कमी होत गेला. व्यवहारात आजही संस्कृतचा नित्य वापर होताना दिसतो. भाषा विविध प्रकारे जिवंत असते, जसे की विविध ग्रंथ स्वरूपात. संस्कृतचे प्रचंड साहित्य आजही ग्रंथ स्वरूपात उपलब्ध आहे. त्याचे जतन, संवर्धन आणि अभ्यास आजही केला जातो. वैदिक वाङ्मयाचाच आवाका एवढा मोठा आहे की एक जन्म पुरणार नाही आपल्याला अभ्यासायला. वैदिक संहिता म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, तर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे, प्रतिशाख्य, त्याचप्रमाणे धर्मशास्त्र, पुराणे, किती आणि काय. त्याचप्रमाणे कालिदास, भवभूती, भास इत्यादी कवींच्या रचना, अनेक महाकाव्ये, नाटके जगप्रसिद्ध आहेत. विविध गणितीय ग्रंथ जसे की भास्कराचार्यांचा लीलावती, आर्यभट्टांचे ग्रंथ, ज्योतिषशास्त्रीय ग्रंथसंपदा, त्याचप्रमाणे वैद्यकीय म्हणजे आयुर्वेदीय ग्रंथसंपदा. या प्रकारे संस्कृतमध्ये अतिशय इंटलेक्च्युअल आणि इमॅजिनेटिव्ह साहित्य निर्मिती झालेली आहे. हे संस्कृत साहित्य जगातील अनेक विद्यापीठांमध्ये आजही अभ्यासले जाते. त्यावर संशोधने सुरू आहेत. त्यामुळे संस्कृत भाषा ही नित्य आहे असेच म्हणता येईल. संस्कृत भाषेचा उगम कधी झाला याचाही मागोवा लागत नाही. आजही भारतातील विद्यापीठांमध्ये अनेक संस्कृत प्राध्यापक संस्कृत भाषेमध्ये बोलतात. मोजक्या का होईना, परंतु दक्षिण भारतातील काही गावांमध्ये देखील दैनंदिन भाषा संस्कृत आहे. भारतीय संस्कृतीतील 16 संस्कारांमध्ये संस्कृत मंत्रोच्चार केले जातात. जसे की जन्म, मौजीबंधन, विवाह, मृत्यू या समयी संस्कृत मंत्रोच्चाराशिवाय हे विधी पूर्णच होऊ शकत नाहीत. जगातील कोणत्याही ग्रंथालयांमध्ये जा, भारतीय भाषा विभागात प्राचीन संस्कृत ग्रंथ दिमाखात मिरवत आहेत. त्यांच्याशिवाय भारतीय भाषा विभाग पूर्णच होऊ शकत नाही. आजही आपण जे शब्द सर्रास वापरतो ते संस्कृतोद्भव आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते. उदाहरणार्थ परमात्मा, आत्मा, जन्म, मृत्यू, मोक्ष हे शब्द आपण रोजच्या जीवनामध्ये सर्रास वापरतो. हे संस्कृतमधील गाढ संकल्पनात्मक शब्द आहेत, परंतु ते सामान्य शब्दांप्रमाणे आपण आजही वापरतो. भारतातील विविध भाषांमध्ये संस्कृतचा अंश आढळतो. त्यामध्ये
तत्सम तद्भव संस्कृत शब्द असतात. जेव्हा तुमचे मन संस्कृतोद्भव संकल्पनांनी भारलेले आहे, तुम्ही संस्कृत प्रचूर शब्दांचा बोलीभाषेत वापर आजही करता. ज्या भाषेच्या प्राचीन ग्रंथांमधील तत्वांवर आधारित जीवनशैली आजही जगता. जी संस्कृत भाषा आपल्या भारतीयांच्या इतकी नसानसात भिनलेली आहे की ती कधीही नामशेष होऊ शकत नाही. संस्कृतचे आयुर्वेदातील अनन्यसाधारण महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. आयुर्वेदाचा अभ्यास करताना, संहितांची रचना अभ्यासताना संस्कृतचे सखोल ज्ञान कसे गरजेचे आहे ते पाहावे लागेल. बरेचदा पूर्ण अभ्यास न करता, संस्कृतचा सखोल अभ्यास न करता जर आयुर्वेदाचा अभ्यास, अनुवाद किंवा भाषांतरांवर आधारित केला तर मूळ संहितांचे अर्थ हरवून बसतात आणि मूळ अर्थापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे संस्कृत भाषा मूलभूत स्वरूपात का होईना प्रत्येक आयुर्वेद अभ्यासकाला माहीत असणे गरजेचे आहे. आयुर्वेदीय ज्ञानाचे परिवहन 2 प्रकारे झाले, वाचिक आणि लिखित स्वरूपात. वाचिक म्हणजे बोलून सांगितले गेले आणि लिखित स्वरूपात म्हणजे संहिता लिहिल्या गेल्या. आयुर्वेदावतरणाचा महत्त्वाचा श्लोक हे ज्ञान कसे कसे प्रसारित झाले ते सांगणारा आहे. ब्रह्मा स्मृत्वा युषो वेदम प्रजापतिमजिग्रहत स अश्विनौ तौ सहस्राक्षम स अत्रिपुत्रादिकान् मुनीन् ते अग्निवेशादिकास्ते तु पृथक् तंत्राणि ते निरे. सर्वप्रथम ब्रह्माने आयुर्वेदाचं स्मरण केलं. त्यानंतर त्याने ते ज्ञान प्रजापतीला दिले. प्रजापतीने अश्विनी कुमारांना दिले. अश्विनी कुमारांनी सहस्राक्षाला, त्यानंतर पुढे त्यांनी अत्रेयादी ऋषींना, त्यानंतर त्यांनी अग्निवेशादिकांना आणि मग अग्निवेशादिकादी ऋषीमुनींनी वेगवेगळ्या तंत्रांची म्हणजेच शास्त्रांची, आयुर्वेद संहितांची रचना केली. या प्रकारे मौखिकपासून ते लिखित स्वरूपात आयुर्वेदाच्या ज्ञानाचे पृथ्वीवर अवतरण झाले. आयुर्वेदाच्या मूळ संस्कृत संहिता या बृहत्त्रयी आणि लघुत्रयी अशा स्वरूपाच्या आहेत. बृहत्त्रयीमध्ये चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग हृदय यांचा समावेश होतो. तर लघुत्रयीमध्ये माधव निदानम, शारंगधर संहिता, भावप्रकाश निघंटू यांचा समावेश होतो. चरक संहिता ही औषधशास्त्राशी संबंधित आहे आणि चरकाचार्यांनी तिची रचना केली आहे. तर सुश्रुत संहिता ही शल्यचिकित्सेशी संबंधित असून सुश्रुताचार्यांनी त्याची रचना केली आहे. अष्टांग हृदय हे वाग्भटाचार्यांनी रचले असून काय बालग्रह ऊर्ध्वांग शल्यदंष्ट्रा जरावृषान ही आयुर्वेदाची अष्टांगे आहेत आणि या अष्टांगांशी संबंधित हे अष्टांग हृदय हा ग्रंथ आहे. माधव निदानम हे निदानासंबंधी म्हणजेच पॅथॉलॉजीशी संबंधित. तर शारंगधर संहिता ही औषध निर्माणाशी संबंधित आहे. भावप्रकाश निघंटू हे औषधी वनस्पतींशी संबंधित प्रमुख संदर्भ ग्रंथ आहे. हे 6 ग्रंथ मिळून आयुर्वेदीय वैद्यकीय ज्ञानाचा गाभा आहेत. हे सर्व ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिले गेले आहेत. बहुतांश ग्रंथात श्लोक स्वरूपाची रचना आढळते. आयुर्वेदाचे प्रयोजनच स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य व्याधी परिमार्जनम म्हणजे स्वस्थ माणसाचे स्वास्थ्य राखणे आणि आतुर म्हणजे रोगी माणसाचे रोग दूर करणे आणि सर्वांना आरोग्य संपन्न होण्यास मार्गदर्शन करणे हे आहे. या आयुर्वेद संहितांच्या अध्ययनाचे फल सांगताना चरकांनी सिद्धिस्थानामध्ये म्हटले आहे, इत्याध्याय 120 अत्रेय मुनिवाङ्मयं हितार्थ प्राणिनां प्रोक्तम अग्निवेशेन धीमता दीर्घमायुर्यशस्वास्थ्यं त्रिवर्गंचापि पुष्कलं सिद्धींचानुत्तमां लोके प्राप्नोति विधिना पठन. दीर्घायुष्य, यश, स्वास्थ्य यांची प्राप्ती तर आयुर्वेदाचे संहिता ग्रंथ पठण करणाऱ्याला होतेच, परंतु त्रिवर्ग म्हणजे धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती होते.
तसेच सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे जे काही आयुर्वेदाचं ज्ञान आहे त्यांचं प्रभुत्व चिकित्सेमध्ये निर्माण होतं आणि ते उत्तम वैद्य म्हणून गणले जातात. चरकाचार्य म्हणतात, जो मनुष्य या चरक संहितेचे अध्ययन करून त्यातील विषयार्थ मनापासून समजून घेऊन तन्मय होऊन विचार करतो आणि त्यातील उपदेशाचे नित्य पालन करतो, तो मनुष्य धैर्य, स्मृती, बुद्धी आणि धर्म प्राप्त करून सर्व मानवास सुखी जीवन देण्यास समर्थ बनतो. म्हणजेच आयुर्वेदाच्या संहितांचं जर व्यवस्थित अभ्यास केला आणि त्याचा उपयोग जर लोकांच्या कल्याणासाठी केला तर स्वतःचं कल्याण आणि लोकांचं कल्याण हे दोन्हीही यातून साध्य होतं. या आयुर्वेद संहितांच्या अध्ययनासाठी संस्कृतची उत्तम जाण आवश्यक आहे. संस्कृत व्याकरणाचा अभ्यास उत्तम असेल तर अनेक लाभ होतात. संस्कृत भाषा अध्ययनाने पठणशक्ती वाढल्याने बुद्धी कुशाग्र होते, विषय मुळातून समजून घेण्याची क्षमता वाढते, स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढतो, उच्चारण शुद्धता वाढते, सध्याच्या प्रचंड ताणतणावात येणारा एकाकीपणा नष्ट होतो. यालाच अलीकडे सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस म्हणतात. संस्कृतचा अभ्यास संहिता वाचनासाठी आवश्यक आहे, कारण संहिता वाचन करताना अर्थाचा अनर्थ होऊ नये त्यासाठी व्याकरण तुम्हाला उत्तम समजणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी एक मजेशीर श्लोक आहे की वडील आपल्या मुलाला उपदेश करतायत, यद्यपि बहुनाधीते तथापि पठपुत्र व्याकरणम स्वजन श्वजनो माभूत सकलम शकलम सुकृत शकृत. म्हणजे खूप शिकला नाहीस तरी चालेल, परंतु मुला व्याकरणाचा मात्र अभ्यास कर. कारण व्याकरण जर शिकलास तर स्वजनाचं श्वजन होणार नाही. स्वजन म्हणजे आप्तजन आणि श्वजन, श्व म्हणजे कुत्रा, म्हणजे स्वजनाचं श्वजन होणार नाही. आणि सकलचं शकल, सकल म्हणजे संपूर्ण आणि शकल म्हणजे थोडे. सकृत म्हणजे किंचित आणि शकृत म्हणजे मल. नुसत्या सचा श झाल्यामुळं होणारे अर्थातले बदल हे महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे व्याकरणाचा अभ्यास किती आवश्यक आहे हेच या गमतीशीर सुभाषितातून समजते. संस्कृतच्या पुरेशा ज्ञानाअभावी मूळ आयुर्वेद संहितांच्या बाबत उदासीनता आढळते. त्यामुळे संहितांच्या अभ्यासाबाबतही साहजिकच सहजता किंवा आवड निर्माण होत नाही. त्यामुळे ते संहितांच्या भाषांतरित केलेल्या पुस्तकांवर अवलंबून राहतात. परंतु भाषांतर अभ्यासणे आणि मूळ संहिता अभ्यासणे यात जमीन आसमानाचे अंतर असू शकते. याबद्दल पु ल देशपांडे गमतीशीर भाष्य करतात. भाषांतर वाचणे म्हणजे हातमोजे घालून आपल्या प्रेयसीच्या गालावर हात फिरवणे होय. त्यामुळे मूळ संहितांचा अभ्यास करून त्याचे समाधान मिळवण्यासाठी संस्कृत व्याकरणाचे अध्ययन करणे गरजेचे आहे. संस्कृत व्याकरण अभ्यासताना वचन, विभक्ती, संधी, वेगवेगळे छंद सर्वांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. आणि आयुर्वेदीय संहितांचा अभ्यास करताना किंवा कोणत्याही श्लोकाचा अभ्यास करताना व्यवस्थित अन्वय लावणं, तुम्हाला कर्ता कारक ह्या व्याकरणाची जाण असणं हे गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही मूळ अर्थापर्यंत पोहोचू शकत नाही. संस्कृतमधील वचनांचं महत्त्व सांगणारे एक उदाहरण इथं मी सांगते. मेदे चतस्रः पर्णिन्यो जीवंती जीवक ऋषभौ मधुकम मधुकम बिंबी विदारी श्रावणी युगम क्षीरशुक्लातुगा क्षीरी क्षीरिण्यौ काश्मरी सहे. मधुररसकंदामधलं हे सूत्र आहे. मेदे म्हणजे मेदा या वनस्पती संबंधी. तर आकारांत स्त्रीलिंगी मेदा या शब्दाचं हे मेदे हे द्विवचन आहे आणि त्यामुळं 2 वनस्पती तिथं घेणं आवश्यक आहे. म्हणून मेदा आणि महामेदा अशा 2 द्रव्यांना वाचक असं हे मेदे हे पद इथं वापरलेलं आहे. शेवटी येणारा सहे हा शब्द आहे, हा सहा या अकारांत स्त्रीलिंगी पदाचं द्विवचन आहे. म्हणून महासहा आणि क्षुद्रसहा अशा या 2 द्रव्यांचा त्यामध्ये समावेश होतो. ज्ञान असेल व्याकरणाचं तरच ते द्विवचन आहे आणि त्या द्विवचनामध्ये कोणत्या वनस्पतींचा अंतर्भाव केला आहे ह्या अर्थापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल.
टीकांचं किंवा संदर्भांचं पण महत्त्व आहे. म्हणजे मूळ संहितेमधला श्लोक जेव्हा तुम्ही वाचता आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या टीकाकारांनी त्याच्यावरती स्पष्टीकरणं दिलेली असतात, अगदी एकेका शब्दाचं विस्तृत स्पष्टीकरण दिलेलं असतं आणि त्या टीका वाचल्या तर मग मूळ अर्थ नेमकं ग्रंथकाराला काय म्हणायचं आहे तो अर्थ आपल्याला अवगत होऊ शकतो. आयुर्वेदाच्या संहितांचा अभ्यास करताना ही पद्धत अवलंबणं हे अतिशय गरजेचं असतं. तरच तुम्ही आयुर्वेदाचं ज्ञान योग्य प्रकारे ग्रहण करून उत्तम वैद्य होऊ शकता. निघंटू म्हणजे संग्रह आहेत वेगवेगळे, त्याच्यानंतर कोश असतात वेगवेगळे, ह्या सगळ्यांचा वापर करणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळंच असं म्हणतात की निघंटुना विना वैद्यो विद्वान व्याकरणं विना अनाभ्यासेन धानुष्क स्त्रयो हास्यस्य भाजनम. म्हणजे निघंटूचा वापर न करता वैद्य होणं, व्याकरणाचा अभ्यास न करता विद्वान होणं, व्यवस्थित प्रॅक्टिस न करता धानुषी होणं म्हणजे धनुष्य चालवणं, तर हे सर्व हास्यास्पद होऊ शकतं. वनस्पतींच्या नावांवरून, द्रव्यांच्या नावांवरून आपल्याला काहीतरी अर्थबोध होतो. त्यामुळं संस्कृत जर जाणलं, त्याची निरुक्ती किंवा त्या शब्दाची उकल जर आपल्याला व्यवस्थित करता आली तर आपल्याला त्याच्या अर्थापर्यंत पोहोचता येतं. जसं की वचा ही एक वनस्पती आहे. वाक्शक्तिर्वर्धते यस्या सेवनेन वचा तु सा असं म्हटलं जातं. म्हणजे वचा ह्या शब्दातच आहे. वचा म्हणजे वाणी, वाक्शक्ती. जिचं सेवन केल्याने वाक्शक्ती, तुमच्या वाणीची शक्ती, वाचा सुधारते, तर त्याला वचा असं म्हटलेलं आहे. पुनर्नवा, वर्षा ऋतू पुनर्नवा भवती, म्हणजे वर्षा ऋतूमध्ये जी पुन्हा नव्यानं उगवते म्हणून ती पुनर्नवा. याचं वनस्पती असतील, औषधी द्रव्य असतील तर त्यांचे शब्दांच्या निरुक्ती समजून घेणं आणि कार्यापर्यंत, अर्थापर्यंत आपण पोहोचतो. आयुर्वेदाशी संबंधित दर्शनशास्त्रसुद्धा आहेत, तर विविध षड्दर्शनांचा अभ्याससुद्धा आयुर्वेद समजून घेण्यासाठी करणं गरजेचं आहे. आणि षड्दर्शनं अभ्यासण्यासाठी सुद्धा तुम्हाला संस्कृत वाङ्मय अभ्यासलं की षड्दर्शनांचा अभ्यास त्याच्यामध्ये आपोआपच होऊन जातो. भारताची प्रतिष्ठा 2 गोष्टींवर अवलंबून आहे. संस्कृती ही संस्कृते मूलम असं म्हटलं जातं. अर्थात आपल्या संस्कृतीचं मूळ संस्कृतमध्ये आहे. एक सुभाषित अतिशय उद्बोधक आहे. मालया सूत्र विच्छेदे शीर्यन्ते मणयो यथा तथा संस्कृत विच्छेदे राष्ट्रम शीर्येत खंडशः. जसं की वेगवेगळे मणी एका दोऱ्यात ओल्यावर माळ तयार होते आणि त्या सर्व मण्यांना एकत्र ठेवण्याचं काम तो धागा किंवा ते सूत्र करतं. अनेक भाषा भारतामध्ये बोलल्या जातात. यांना एकसंध एका धाग्यात बांधण्याचं काम ही संस्कृत भाषा करते. संस्कृत आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर प्राची कुलकर्णी यांचे विचार आपण ऐकले. बरं आहे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा संस्कृत वाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना आणि मला वेदवतीला आता निरोप द्या. नमस्कार.